आज तर मी चोरीच केली आहे। रात्रीचा टायमिंग होता, जेवण वगैरे झाले, बिट्टूचा मी इथे स्टडी घेतला, तिने तिचा स्टडी कंप्लीट केला। त्यानंतर तिला चकमा देऊन मी बसली गाडीमध्ये, शोधत होती माझी मम्मी कुठे गेली, माझ्या मम्मीची चप्पल दिसत नाही। असं गपचूप तिला चकमा देऊन निघालो आम्ही डीमार्ट मध्ये। घ्यायचं तर आम्हाला फक्त बिट्टूसाठी एक बॉटल होती, पण तिथे गेल्यानंतर मला अजिबात बॉटल आवडली नाही, कारण की मला तिच्यासाठी स्टीलची बॉटल घ्यायची होती आणि तिथे स्टीलची बॉटल नव्हती। म्हणजे पप्पाला दिसले हे प्लेट, म्हणाले बिट्टूला जेवणासाठी घेऊन घे। इथे तर मला घ्यायची नव्हती, पण त्यांची इच्छा होती म्हणून चला म्हटलं घेऊया। इथे आमचं सुरू झालं कुठली घ्यायची, छोटी घ्यायची की मोठी घ्यायची। मग शेवटी आम्ही मोठीच घेतली। डीमार्ट मध्ये घेण्यासाठी जातो काय आणि घेऊन येतो काय, असं आमच्यासोबत आज झालं। सामान बघता बघता मिस्टरांच्या लक्षात आलं की आपल्या इथे आपल्याला लायटर सुद्धा घ्यायचं। मग एक लायटर पण घेतलं। पुढे आलो, बिट्टूसाठी चप्पल बघितल्या। इथे चप्पल मध्ये पण थोडंसं कन्फ्यूज झालं की कुठली चप्पल घ्यायची कुठली नाही, कारण दोन्ही कलर खूप आवडले होते। बिट्टूच्या पप्पाला तो पर्पल कलर आवडला होता आणि मला हा मिलिटरी कलर आवडला होता। नंतर दोन्ही चप्पल कॅन्सल झाल्या, आम्ही दुसराच कलर घेतला। पुढे आल्यानंतर बिट्टूच्या पप्पाला अजून एक चप्पल आवडली, ती सुद्धा घेतली। आमचं बिल झालं, 2 मुलांना 2 चॉकलेट घेतले। आणि घरून येताना बिट्टूमुळे मी घाईघाईत पर्स आणणं विसरली, त्यामुळे मी माझ्या स्टॉलमध्ये सामान गुंडाळून घेतलं। असं वाटत होतं मी चोरीच केली की काय, ते बघून मला खूप हसू सुद्धा येत होतं। घरी आल्यानंतर बिट्टूला सामान दाखवलं, बिट्टूने तेव्हाच घालून बघितलं, टी शर्ट, चप्पल आणि थोडंसं चॉकलेट मम्माला सुद्धा शेअर केलं। तरी आजचा मिनी ब्लॉग इथे संपला। आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा।